बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील 7वा आठवडा खूपच गाजला. कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या भांडणात आर्या जाधवने निकीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर बिग बॉसने आर्याला आधी जेलमध्ये टाकलं आणि नंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने प्रेक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढलं. आर्या शनिवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर आता आज पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारावर ती बोलली आहे. तिने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत घरात घडलेल्या प्रकाराबद्दल मत मांडलं. आर्याने तिच्याकडून चूक झाली अशी कबुली दिली. हिंसा चुकीचीच आहे, पण निकी जो गेम खेळते आहे तो घाण आहे. मी त्याच्यावर कसा हात उचलला आज याचा अजूनही विचार करते, असं आर्या म्हणाली. आर्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत काही चाहत्यांच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. तसेच काही प्रश्नांची उत्तरं एक वेगळं सेशन घेऊन देणार आहे, असं आर्या म्हणाली. यावेळी आर्याला एका प्रेक्षकांनी विचारलं, बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? यावर आर्याने नाही असं उत्तर दिलं. बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं. आम्ही जसे होतो तसेच घरात वागत होतो. शो स्क्रिप्टेड असता तर अभिनय केला असता, असंही आर्या म्हणाली. दरम्यान घराबाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांची नाराजी व्यक्त केली होती. आर्याला घराबाहेर काढल्यावर बिग बॉस बघणार नाही. बिग बॉस निक्कीची बाजू घेतात. निक्की व अरबाजचा शो आहे हा, त्यांनाच जिंकवा असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी हा शो बायकॉट करणार आहे असं म्हटलं होतं. आर्याला घरातून बाहेर काढल्यावर ती परत येईल असं वाटत होतं, पण तुर्तास अशी कोणतीही शक्यता दिसत नाहीये. धन्यवाद.